मला आज त्या ग्रस्तांना एक सांगणं आहे की बाबा तू ज्या अर्थी हे पीरवाले फुटपाथवाले व जे गोरगरीब धंदा करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तू त्या नगरसेवकांना किंवा जे निवडून आले नगरसेवकला करत आहे, हीच विनंती तू बाबा ते अतिक्रमण करून अनेक लाखो रुपये कमवणारे लोकांना ज्या अतिक्रमण बाबा ओपन पेस मध्ये काहींनी बँका केल्या, काहींनी अतिक्रमणामध्ये वेगवेगळे मोठमोठे शोरूम टाकले, त्या बाबतही विनंती केली पाहिजे अशी मी त्या ग्राहकाला मी स्वतः हात जोडून त्याला विनंती करतो की आपण नक्कीच ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे. खऱ्या अर्थाने म्हणजे गरिबाला लात आणि श्रीमंतांना हात ही जी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं वरिष्ठ मंडळी जे बदनाम होत आहे ज्या अशा ह्या वाचळवीरामुळे होत आहे. आणि तर त्या जे ग्रस्त आहे त्यांनी जे वाक्य बोलले की जे पेरूवाले त्यांच्यावर कारवाई करा, फुटपाथवाले करा, त्या ग्रस्ताला मला एक सांगणं आहे, अरे बाबा त्या पेरूवाला जेव्हा जो पाठी उठतो त्या प्रत्येक झाडावर चढून एक एक पेरू काढतो, त्याचे जे कष्ट आहे आणि तो माणूस तिथे येऊन पेरू विकतो, तशा लोकांना आपण कारवाई करायला होता, हे मुळात दुर्दैवी गोष्ट आहे. त्या फुटपाथवर बसणाऱ्या लोकांसाठी सुजय दादा विखे पाटलासारखे लोक त्यांना कार्ड देण्याची प्रक्रिया करतात, शासन मान्यता आहे आणि तुमच्यासारखे लोक त्या ग्रस्तासारखे लोक म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करा. हे फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून 2 दिवस झाले ते ग्रस्त बोलल्यानंतर ते मला इलेक्शन मध्ये काय झालं काय नाही ते राजकारण हा एक वेगळा विषय असतो, परंतु हे सामाजिक कामामध्ये जर एखाद्या गरीब व्यक्तींना गरिबांना कोणी त्रास देत असेल तर त्यासाठी आपण नक्कीच आवाज उठवला पाहिजे, कारण ते उठवण्याची आपल्या पहिल्यापासून जे गोरगरिबासाठी लढण्याची जी ताकद आहे ती साईबाबा देत असतो. आणि ते मला रावलं नाही म्हणून मला आज त्या ग्रस्तांना एक सांगणं आहे की बाबा तू ज्या अर्थी हे पीरवाले फुटपाथवाले व जे गोरगरीब धंदा करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तू त्या नगरसेवकांना किंवा जे निवडून आले नगरसेवकला करत आहे, हीच विनंती तू बाबा ते अतिक्रमण करून अनेक लाखो रुपये कमवणारे लोकांना ज्या अतिक्रमण बाबा ओपन पेस मध्ये काहींनी बँका केल्या, काहींनी अतिक्रमणामध्ये वेगवेगळे मोठमोठे शोरूम टाकले, त्या बाबतही विनंती केली पाहिजे अशी मी त्या ग्राहकाला मी स्वतः हात जोडून त्याला विनंती करतो की आपण नक्कीच ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे. खऱ्या अर्थाने म्हणजे गरिबाला लात आणि श्रीमंतांना हात ही जी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं वरिष्ठ मंडळी जे बदनाम होत आहे ज्या अशा ह्या वाचळवीरामुळे होत आहे. आणि त्यांना माझी एक विनंती राहील की तुम्ही जे गरिबांचा जर विचार करत नसाल तर पुढील काळामध्ये तुम्ही या संविधानिक पद्धतीने आमच्यासारखे जे लोक आहे जे सगळे एकत्र येऊन या गोरगरिबासाठी नक्कीच लढा देऊ. या गरिबावर जर कोणीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या लोकांना पण सांगू इच्छितो कोणी अन्याय प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही आपला मुलगा म्हणून मला हाक मारा. मी नक्कीच ह्या विषयावर ह्या लोकांच्या विरोधात जे वाईट विचाराचे लोक आहे यांच्या विरोधात नक्कीच मी उभा राहील, कारण हा इलेक्शन हा गौण विषय आहे आणि सामाजिक जे लोकांच्या हिताचा जे लोकांच्या पोटाचा विषय आहे तो विषय वेगळा आहे. आणि म्हणून विनंती राहील माझी की कोणी तुम्हाला त्रास दिला, कोणी ब्लॅकमेल केलं, कोणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बोललं तर तुम्ही नक्कीच हाका मारा. मी 100% तिथं हजर राहील. खरं ती संकुचित वृत्ती म्हणतो, ती वृत्ती ह्या काही या माध्यमातून समोर येते, कारण लोक ज्या विषयी जसे विचार तसे शब्द बाहेर येतात, त्याच पद्धतीने या गोरगरिबाविषयी जी वाईट विचार करण्याची यांची वृत्ती आहे ती ह्या माध्यमातून बाहेर आलेली आहे. आणि आमचं मुळात म्हणणं आहे की जे दोषी आहे जे गुन्हेगार आहे ते नकोच आहे, परंतु जे चांगले लोक आहेत त्या माध्यमातून रेट ठरलेले आहे, चांगला व्यवसाय चालू आहे, कोणी कोणाचं काही करत नाही, परंतु हे नाविलाजाने ना विनाकारण ह्या गोष्टी जर घडत असेल तर त्यांनी त्या करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की हे करत असताना बाकीच्या ज्या चुकीच्या ओरिजिनल गोष्टी आहेत त्याही बाहेर यांनी काढल्या पाहिजे. आणि जे आमचे जे म्हणणं आहे की ते 100% इथं कोणत्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही जर म्हणताय पालिसवालेच नाही, जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये गुन्हेगार हा अजिबात राहिला नाही पाहिजे. आणि त्या ग्रस्तांनाही मला सांगणं आहे की बाबा हे जे साहेब भक्ताचे जे काळजीपोटी बोलण्याचा जो प्रयत्न केला, परंतु कही पे नजर कही पे निशाणा जो केलेला आहे तेच तुम्हाला सांगणं आहे की जे वेगवेगळ्या पद्धतीने साहेब भक्ताची लूट होती, मग ते कोणत्या साईराम पद्धतीने होती का,
कोणत्या अनेक ठिकाणी कुठं डीजे वाजतात त्याच्या परवानग्या अनलिगल वाजल्या जात्या का? काही अनेक गोष्टी आहे का त्याच्या परवानग्या घेऊन तुम्ही बांधलेल्या आहे का? याही गोष्टी आपण आवर्जून बोलल्या पाहिजे. ह्या माध्यमातून मी नक्कीच त्या ग्राहकांना सांगतो. आणि काही इथून पुढील काळात ज्या बोलताना ज्या काही गोष्टी सांगताना विनंतीपूर्वक एक सगळ्यांना सारख्या पद्धतीने बोललं पाहिजे, हीच त्या ग्रस्तांना मी आवर्जून विनंती करतो. या ग्रस्ताला एक सांगतो की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, आम्ही कायद्याला मानणारे लोक आहे. परंतु तुम्ही जर या काही गोष्टी म्हणत असा बोलत असाल तर आम्हालाही इतिहास माहित आहे, कोण काय कुठं कसं. मग ज्यावेळेस आम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्ही काही म्हणायचं नाही, कारण आम्ही कायदेशीरच गोष्टी करणार आहोत. आणि कोणी काय काय केलेले, कोणत्या कोणत्या पद्धतीने काय काय करतं, कोण विदेशात जाऊन काय काय पद्धतीने करतं, या सगळे आमच्याकडे आहे. आणि ज्यावेळेस आम्ही काढू त्यावेळेस आम्हाला तुम्ही मग विनंती करायची नाही आणि आम्ही चुकीचं करतो हे तुम्ही म्हणायचं नाही. एवढंच या माध्यमातून मी त्या ग्रस्तांना सांगतो. खर तर ज्या इलेक्शनमध्ये ज्या 9 मताने माझा जो पराभव झाला, या इलेक्शन राजकारणामध्ये हे हारजीत चालू राहते. परंतु ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी कोणत्याही प्रकारची लालूच अथवा कोणत्याही प्रकारचं काही न देता माझ्यावर जे प्रेम केलं, ते प्रेमापोटी मी सर्व जनतेचे मी मनापासून आभारच मानतो. परंतु ह्या जनतेची जी जबाबदारी आहे, ज्या 1200-1300 लोकांनी मला जे मतदान केलेलं आहे, त्या मतदाना केलेल्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला एक करणं गरजेचं आहे की हे जे व्यवसाय आहे, जे फुटपाथचे व्यवसाय असेल, जे वेगवेगळे व्यवसाय आहे, त्या व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून, कारण सुजयदादा विनंतीनंतर त्यांनी भरपूर कामं केलेले आहे आणि त्याच माध्यमातून ह्या जे लोक खुळपट घालण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की भविष्य काळात अनेक तुम्ही केलेल्या चुका ह्या काही कारणास्तव कानाडोळ्या करण्यात आलेला आहे. परंतु भविष्यात जर या गोरगरिबाबाबत आपण जर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं, चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने तुम्ही क्लेम केला, तर त्याबाबत आम्ही सर्व जे गोरगरीब जनता आहे ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आवर्जून त्या व्यक्तीला सांगतो.